चला तर मग विद्यार्थी मित्रांनो पाहूयात डिव्हिजन ऑफ डेसिमल फ्रॅक्शन आणि त्यामध्ये आपण पाहतोय काही क्वेश्चनचं सोल्युशन. तर फर्स्ट क्वेश्चन इज व्हॉट इज 4.8 डिव्हायडेड बाय 0.6. पण काल पाहिलेलं होतं, की ज्यावेळेला दशांशानंतर म्हणजे पॉइंट नंतर एक अंक असेल, तर काय करायचं त्याला 10 ने मल्टिप्लाय करून त्याचा पॉइंट काढून घ्यायचा. मांडूयात मग आता 4.8 डिवाइडेड बाय 0.6. तर मग त्यांना मल्टिप्लाय करूयात 4.8 इंटू 10 अपॉन 0.6 इंटू 10. देन मग काय बनेल हा 48.6 आणि मग आता 6 1 जा 6 and 6 8 जा 48. Answer is 8. Option number B is the correct answer. Number next 1.5 divided by 0.3. Okay, so then we have to again make multiply by 10 0.3 into 10, so it will be 1 up 15 and 3, so 3 1s are 3, 3 5s are 15. Answer is 5, option number B. Okay, then number next, ज्यावेळेला 2 अंक असतात त्यावेळेला 100 ने मल्टिप्लाय करायचं हे आपण पाहिलेलं आहे. मग बघूया 0.36 डिवाइडेड बाय 0.6. मग याला 100 ने मल्टिप्लाय करूया 0.36 इंटू 100. ओके, अपॉन 0.6 इंटू 100. पण आता इथं होईल काय? याचा निघून जाईल, परंतु याचा काय होईल? एक 0 याला पुढे लागेल म्हणजे इथं 6 चा 60 होईल. आणि मग याला आपण भाग देताना काय करायचं दोन्हीकडे याला 6 न भाग देऊयात. 10 होईल आणि वरचा हा 6 होईल. मग कोणत्याही संख्येच्या जर भागाकारात किंवा छेदात 10 असतील, तर 1 न पॉइंट अलीकडे सरकवायचा म्हणजे 0.6. हे शोधा ऑप्शन नंबर बी. ओके. 2 अंक आहेत आता दोन्हीकडे सुद्धा समान आहेत. बघूयात मग. 2.25 डिवाइडेड बाय 0.25. मग इथं मल्टिप्लाय करू 100 न, म्हणजे मल्टिप्लाय 100 ने केलं तर काय होईल? 225 and 25. मग 25 चा टेबल आपल्याला म्हणायचं. मग ॲन्सर कुठपर्यंत येईल? 25 9 जा 225. म्हणजे ऑप्शन नंबर ए. ओके. त्यानंतर पुढे नेक्स्ट वाला घेऊयात. तो म्हणजे 9.9 अपॉन 3. मग काय होईल? याला जर मल्टिप्लाय केलं 10 न तर हा 99 होईल आणि हा 30 होईल. बरोबर ना? मग इथे याला आपण काय करूयात दोन्हीलाही 3 न मल्टिप्लाय करू. 3 3 आणि इथं 10 म्हणजे इथं 10 भागाकारात आला म्हणजे काय होईल? 3.3. This will be the answer. Option number C is the correct answer. या ठिकाणी सर हां, बोला. पॉइंटच्या नंतर 3 अंक घ्या बरं सर. हां, बिलकुल घेऊयात. एकदा हे समजलं का एकदा बघा. ज्या वेळेला पॉइंटच्या नंतर एक अंक असतो, त्यावेळेला काय करायचं आहे? बघा इथे एनिमल येस, 10 ने मल्टिप्लाय करा. ज्या वेळेला पॉइंटच्या नंतर 2 डिजिट्स असतात, त्यावेळेला त्याला मल्टिप्लाय कितीने 100 करायचं? 100 100 ने करूयात. कोणीतरी जॉइन झालेलं आहे. चला, त्याच्यानंतर ज्या जेव्हा 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 पॉइंट नंतर 2 डिजिट्स असतात त्यावेळेला 100 आणि पॉइंट नंतर 3 डिजिट्स असतील तर किती घ्यायचे मग? 1000 येस. आपण आता काय करूयात एक उदाहरण घेऊ.
आता आपल्याला विचारलं, की बुवा आपल्याला काय करा, एक हे घ्या, पुढे घ्या आणखी. म्हणजे आपल्याला लक्षात येईल 3 डिजिटवाला. बरोबर का नाही? समजून घ्या. यस. डिव्हायडेड बाय साइन आपलं घ्यायचं राहिलं. इथं आपण काय करू? 1 घेऊ. इथे आपण 4 घेऊ. आणि इकडे इथे आपण 5 घेऊ. आणि इकडे आपण 5 घेऊ. आता 3 डिजिट झाले. बरोबर? येस. यस. आता समजून घेऊयात मग नेमकं काय करायचं. ओके, नाव 4.255 divided by 1.255. Okay, multiply by 4.255 into 1000 and 1.255 into 1000. आता आपण 2 असते तर तिथं 100 न मल्टिप्लाय केलं असतं. बट देअर आर 3 डिजिट्स आफ्टर डेसिमल पॉइंट. ओके, देन दॅट्स व्हाय. नंबर काय बनेल तो? 4255 डिवायडेड बाय 1255. मग आता याला 5 न भाग दे जाणार. ओके. चला, याला कितीने भाग जाणार? 5 ने जाणार. मग 5 ने भाग जातोय म्हणजे मग कसा द्यायचा? तर ते आपण या ठिकाणी पाहूया. बघा, 5 8 जा 40. ओके, 5 8 जा 40, उरले किती? 2. त्याच्यावर घेतले 2. हे 5. 5 5 जा 25. 25. हे म्हणजे हे 5 गेले आणि आता पुन्हा 5 1 जा 5. 5 1 5. येस, म्हणजे इथे आले 851. 8 1. आता त्यानंतर 5 2 जा 10. उरले किती? 2. त्याच्यावर घेतले हे 5. ओके, 5 5 5 जा 25. पुन्हा उरले किती? 1. हे 5 म्हणजे इथं 1. 5 1 जा 5. अकाउंट किती झाले? 251. 1. आता मग ह्यांना भाग जातो का बघायचं. आता एका अंकानं म्हणजे इथं इथं बघा, इथं या ठिकाणी या ठिकाणी यांना भाग जाणार नाही. मग ह्याला आपण जर भाग द्यायचा म्हणलं, तर परत पुन्हा आणखी मग काय करावं लागेल तुम्हाला? मग इथं संख्या शोधावं लागेल. आता इथं या संख्येला इथं बघा आपल्याला भाग जातो तिथं ह्यानं 3 न भाग जाणार नाही, 4 न जात नाही, 5 न जात नाही, 6 न जाणार नाही. मग 7 न बघूयात एकदा जातो का तर? 7 1 जा 7. पुन्हा 7 न जात नाही. ठीक आहे. चला पुन्हा 8 न जातो का? नाही जात. 9 न जातो का बघा? 9 1 जा 9. बरोबर. 9 9. पुन्हा उरतात किती? 4 आणि 1 नाही जात. 9 न सुद्धा भाग जात नाही. म्हणून मग 10. या ठिकाणी 10 न जाणार तर नाही. मग 10 न कसं जाईल? 10 न भाग जाणार नाही ना. कारण 10 न No. भाग जाणार नाही. मग हा नंबर इथेच आपण ठेवायचा या पद्धतीने. ठीक आहे. इथेही आपण काय करू शकतो? थांबवू शकतो. म्हणजे अशा पद्धतीने. म्हणजे ह्याचं डेसिमल फ्रॅक्शनचं रूपांतर इथं कशात झालेलं आहे थोडक्यात? आपल्या सिंपल फ्रॅक्शनमध्ये सुद्धा. हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणून मग
आणि जर खूपच भाग दिला तर मग पुढे आणखी काय होईल, त्याचं पॉइंटमध्ये जाणार. म्हणजे मग 251 चा टेबल आपल्याला तयार करावा लागणार. बघा, मग इथं 251 चा पाढा तयार करावा लागणार आणि मग 851 पर्यंत जावं लागणार. मग या पद्धतीनं तुम्हाला मग भाग द्यावा लागेल. परंतु ते कसं होईल मग? खूप कॉम्प्लिकेटेड जाईल ते. हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणून आपण इथेही थांबू शकतो. लक्षात घ्या. मग जर पुढे भाग द्यायचा म्हणलं त्याला 251 चं टेबल तयार करा. म्हणजे 251 मग याचे पुन्हा ह्याला 251 म्हणजे किती झाले ते थोडक्यात मग त्याचं 2 आहे किती असेल मग 502 बरोबर. मग या पद्धतीने तुम्हाला पुढे जावं लागेल. मग प्लस त्याच्यात आपल्याला 251 ॲड करावं लागेल. बरोबर का नाही? म्हणजे 251 जर Yes. करायचे म्हटलं तर मग किती होईल? इथे 3 आणि इथे 5 आणि इथे पुन्हा किती होईल? 7 म्हणजे इथं टेबल मध्ये 753 येत होईल. नाही. म्हणजे मग टेबल मग पुन्हा मग 251 वजा 251 आणि मग पुन्हा याला काय करावं लागेल? प्लसमध्ये याला पुन्हा भाग द्यावा लागेल. मग इथं 250 3 जा किती होईल मग? 3 जा 753 मग 3 पॉइंटमध्ये ॲन्सर त्याचं जाणार. मग पुढे आणखी आपल्याला मग याच्यातून 851 मधून आपल्याला काय करावं लागेल? हे मायनस करावं लागतील. आणि मग मायनस करून मग किती होईल? इथं 11 मधून याला आपण बघा, याला आपण काय करायचं? 11 काय इकडचा बॉरो 8. घ्यायचा. हे 4 बरोबर? म्हणजे 8. इथं किती होईल? 11. 11 मधून आणि मग इथं काय करायचं? 8 राहतील. नाही. ओके. 5 8. मधून 4 मधून 5 जाणार नाहीत. मग याला पुन्हा 7 आणि याला 14. 14 मधून 5 गेले खाली राहिले 9 आणि प्लस 0 98. म्हणजे 98 98. राहतात. म्हणजे मग 98. 98 ला पुन्हा भाग जाणार नाही. 251 नं म्हणजे मग ॲन्सर 3.0 पुन्हा मग याच्यावर 0 लावावा लागेल आणि परत पुन्हा याचा टेबल आपल्याला पुढे न्यावा लागेल. म्हणजे ह्या 251 चा. म्हणजे मग इथे परत आपल्याला काय करावं लागेल त्याचा चौथा म्हणजे गुणिले 4 करावं लागेल आणि म्हणजे मग ते त्याचा ॲन्सर मिळेल आपल्याला. बरोबर का नाही? म्हणजे 4 1 जा 4 त्यानंतर बघा 4 5 जा 22 कॅरी 4 2 जा 8 आणि 1 म्हणजे हे इथं सुद्धा भाग जात नाही. म्हणजे ह्याला लक्षात घ्या. म्हणजे इथं पुन्हा आणखी मग 3 नच भाग जाईल आणि मग 3 न भाग जाईल म्हणजे परत ही नंबर येईल. म्हणजे पुन्हा मग 980 मधून परत 753 याला आणखी वजाबाकी करावं लागेल, यांची मायनस करावं लागेल. हां, म्हणजे या पद्धतीनं काय होईल, ते येईल आणि मग असं 0.0333 या पद्धतीनंच पुढे जाणार आणि मग हे त्याचं पुढे ॲन्सर निघणार. म्हणजे तुम्ही कितीही दूर गेलो आपण, तर 3 पॉइंट काय येणार मग 3.03333 असं ॲन्सर त्याचं मिळणार. म्हणून मग आपण त्याला एकदाच लिहू शकतो 3.03 किंवा 3 बस हे त्याचा ॲन्सर निघणार. ही अशी प्रोसेस असणार आहे. परंतु ती खूप कॉम्प्लिकेटेड. परीक्षेत तुम्हाला एवढे अवघड विचारले जात नाहीत. परीक्षेत वरच्या म्हणजे अंशाचं, छेदाचं कॉम्बिनेशन होत असतं. अशा ठिकाणी तुम्हाला विचारले जाणार. म्हणून मग हे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे? तर समजलंय का सर्वांना मग आज? Yes. Yes. हां. Yes. तर या ठिकाणी थांबूयात मग. थँक सो मच.